कोर बँकिंग सिस्टम म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम, नॅशनल लेवलवरच्या ज्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम्स आहेत त्याच्यामधलं NEFT, RTGS, NACH आणि CTS या 4 गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या होत्या. त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहे का, काही शंका आहे कोणाची? काही शंका असेल तर आपण त्याचं पहिला शंका समाधान करू आणि नंतर आजच्या सत्राकडे जाऊ. कुणाला काही विचारायचं आहे? ओके, आज आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचाच भाग आहेत, पण ज्या गोष्टी बँक लेवलवरती, बँक स्तरावरती ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकांना सर्व्हिसेस देऊ शकतो, सेवा देऊ शकतो, तर त्या गोष्टीबद्दल आपण आज थोडंसं समजून घेणार आहोत, ज्याला ADC असंही म्हणलं जातं. ADC म्हणजे ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल्स असं म्हणतात त्याला. ह्या पण इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचाच भाग आहे, पण या बँक स्तरावरती कार्यरत असतात. म्हणजे बँक स्तरावरनं आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकांना सेवा देतो, त्यामुळे याला ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल्स असं संबोधलं जातं, ADC. हे डिलिव्हरी चॅनल्स का? कारण ट्रॅडिशनल पद्धतीनं जर आपण बघितलं तर कस्टमर, आपला ग्राहक जो आहे तो आपल्या शाखेमध्ये येऊन त्याला हव्या असतील त्या सेवा घ्यायचा, म्हणजे बँकिंग सेवा, ज्याच्यामध्ये पैसे भरणं, काढणं, चेक डिपॉझिट करणं, DD काढणं, पासबुक भरून घेणं, स्टेटमेंट ऑफ अकाउंट घेणं, स्टॉप पेमेंटची रिक्वेस्ट देणं, अशा अनेक गोष्टी ज्या बँकिंग, ज्याला आपण बँकिंग सेवा म्हणतो, त्या घेण्यासाठी ग्राहकाला शाखेमध्ये येणं आवश्यक होतं पूर्वीच्या काळामध्ये. आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवश्यक असेल त्यावेळी, त्याला आवश्यक असेल तिथं आणि जागेची मर्यादा न राखता, म्हणजे त्याला कुठं हवं असेल तिथं, हवं त्यावेळी, हव्या त्या ठिकाणी या गोष्टी आपण त्याला, ग्राहकाला या सेवा देऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. तर डिलिव्हरी चॅनल्स, डिलिव्हरी पूर्वी आपल्या बँकिंग सेवाची डिलिव्हरी कशी होती तर शाखेच्या माध्यमातून होती, पण आज टेक्नॉलॉजीमुळं या सगळ्या गोष्टी आपण त्याला अशा पद्धतीनं देऊ शकतो, जे त्याच्यासाठी अतिशय कन्व्हिनियंट आहे. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीला ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल्स असं म्हणतात. आता यातलं पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट, महत्वाचं चॅनल आपण असं म्हणू, कुठलं तर ATM. तर तुमच्या बँकेने पण ATM ची सुविधा सुरू केलेली असणार आहे निश्चितपणे. तर ATM म्हणजे काय नक्की? तर ATM चा लॉंग फॉर्म जो आहे, इट इज ऑटोमेटेड टेलर मशीन असं म्हणतो त्याला आपण. ऑटोमेटेड टेलर मशीन, ऑटोमॅटिक टेलर मशीन नाही, ऑटोमेटेड टेलर मशीन आहे ते, ज्याचा लॉंग फॉर्म आहे ATM. गमतीनं ATM चे आणखीन काही लॉंग फॉर्म केले गेलेले आहेत, पण ते योग्य नाही आहे. एनी टाइम मनी आपण म्हणतो त्याला, पण एनी टाइम मनी हे काय त्याचा लॉंग फॉर्म नाही आहे. एनी टाइम मनी हे त्याची एक फंक्शनॅलिटी आहे की आपल्याला हवं असेल त्यावेळी 24/7 आपण ATM सेंटरमध्ये जाऊन पैसे काढू शकतो, म्हणून त्याला एनी टाइम मनी असं म्हणतात. तसंच ATM ची आणखीन एक व्याख्या केली जाते, ATM चा आणखीन एक लॉंग फॉर्म केला जातो, तो म्हणजे असतील तर मिळतील. ATM असतील तर मिळतील. हा सगळा गमतीचा भाग आहे, पण ATM चा खरा लॉंग फॉर्म जर म्हणलं आपण तर ऑटोमेटेड टेलर मशीन हा ATM चा लॉंग फॉर्म आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय तर आपल्याला 24 तास दिवसाची 7 दिवस 24/7 आपल्याला यातून सुविधा मिळतात. ATM म्हणजे ऍज गुड ऍज एक आपली छोटी ब्रँच आहे असं आपण समजू. कारण पूर्वी ATM चं काम हे जे आहे हे फक्त पैसे विड्रॉ करण्यापुरतं मर्यादित होतं, पण आज तसं नाहीये. ATM हा मल्टी फंक्शन ATM झालाय आपला. त्या ATM वरती अनेक गोष्टी आपण करू शकतो. आज ATM वरती फक्त पैसे विड्रॉ न करता त्याच्यामध्ये पैसे जमा पण आपण करू शकतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं पेमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल आपण त्याच्यामध्ये भरू शकतो, LICचं प्रीमियम भरू शकतो,
टेलिफोनचे चार्जेस भरू शकतो, टेलिफोन रिचार्ज करू शकतो. अशा अनेक गोष्टी आजकाल एटीएम वरती सहज उपलब्ध झालेल्या आहेत. तर एटीएम हे जे आहे हे एक ॲज गुड ॲज छोटी ब्रँच, आपली एक्सटेंडेड ब्रँच आपण असं त्याला म्हणू, की एटीएम ही आपली एक्सटेंडेड ब्रँच झालेली आहे. एटीएम वरती आपल्याला लास्ट 5 ट्रान्झॅक्शन बघता येतात, स्टॉप पेमेंटची रिक्वेस्ट देता येते. म्हणजे ज्या गोष्टी आपण अदरवाईज शाखेमध्ये जाऊन करायचो, म्हणजे आपला कस्टमर जो शाखेमध्ये येऊन करायचा, त्या मॅक्झिमम गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी ह्या त्याला एटीएम वरती करणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे एटीएम ही एक छोटी एक्सटेंडेड ब्रँच असं आपण त्याला म्हणू. काल आपण एटीएम नेटवर्क बद्दल पण बोललो. हे एक त्याचं ऍडिशनल फंक्शनॅलिटी आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की समजा पुणे डीसीसी बँकेचे 50च एटीएम असतील, तर पुणे डीसीसी बँकेच्या कस्टमर्सला त्या 50 एटीएम वरती जाऊन ट्रान्झॅक्शन करणं हे इतकंच मर्यादित होतं. पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता काय झालेलं आहे की सगळ्या बँकांच्याकडे एकतर कोर बँकिंग आहे आणि सगळ्या बँका या NFSच्या मेंबर असल्यामुळं, नॅशनल फायनान्शियल स्विचच्या मेंबर असल्यामुळं, या सगळ्या बँकांच्या एटीएमचं एक नेटवर्क बनलेलं आहे. कुणाला काही कल्पना आहे का की या एटीएम नेटवर्क वरती किती एटीएम्स आहेत NFS वरती आजच्या घडीला? तुम्हाला आश्चर्य वाटेल की नंबर ऑफ एटीएम्स जे NFSचा भाग आहे, त्या एटीएमची संख्या तब्बल 2,50,000च्या घरात आहे. 2,50,000 एटीएम्स सर्व भारतात आहेत, जे ह्या नेटवर्कचा भाग आहे. ह्याचा अर्थ काय की PDCC बँक किंवा महाड अर्बन बँक जर NFSचे मेंबर असतील, आय एम शुअर की तुमच्या दोन्ही बँका या NFSच्या मेंबर आहेत, आयदर डायरेक्ट असतील किंवा सब मेंबरशिप थ्रू रूट असतील, पण तुमच्या बँका या NFSच्या मेंबर आहेत. तर तुमच्या बँकेचे कितीही एटीएम असू दे, 5 असू दे, 10 असू दे, 50 असू दे, 100 असू दे, तुमच्या बँकेचे ग्राहक हे ह्या 2,50,000 एटीएम जे संपूर्ण भारतात पसरलेले, भारतभर उपलब्ध आहेत, या कुठल्याही एटीएम वरती जाऊन तुमचा कस्टमर ट्रान्झॅक्शन करू शकतो. ही पॉवर आज आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे उपलब्ध झालेली आहे. निव्वळ टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाली. टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये मी दोन्ही म्हणतोय की IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नेटवर्किंग, या दोन्ही गोष्टी असल्यामुळं ही गोष्ट आपल्याला शक्य झाली. तर तुमचा ग्राहक आज 2,50,000 एटीएम वरती ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर ह्याच्यावरनं तुम्हाला ह्या चॅनलची किंवा या माध्यमाची शक्ती, त्याचं सामर्थ्य तुमच्या लक्षात येईल. तर एटीएम पुढचं डिलिव्हरी चॅनल काय? मी काल तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की एटीएम वरती तुमच्या बँकेचा कस्टमर इतर बँकेच्या एटीएम वरती जाऊन पैसे काढतो, किंवा त्या बँकेचा कस्टमर तुमच्या बँकेच्या एटीएम वरती येऊन पैसे काढतो. मग या तुमच्या बँकेने त्या इतर बँकांच्या कस्टमरला पैसे का द्यावे, किंवा इतर बँकांची कस्टमरनी तुमच्या बँकेच्या कस्टमरला पैसे का द्यावे? हा विचार तुम्ही कधी केलाय का? कधी तुमच्या मनात आलाय का? त्याच्यामध्ये काय फायदा असतो या बँकांचा? असतो का, पहिली गोष्ट, आणि काय असतो? ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन जे होतं ते त्याचे दोन प्रकार होतात नॉर्मली. एक असतं ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि दुसरं असतं ते नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? पैशाची देवाणघेवाण, पैसे काढणे, भरणे, हे एक ट्रान्झॅक्शन झालं. आणि नुसतं माझी लास्ट 5 ट्रान्झॅक्शन काय आहेत किंवा बॅलन्स काय आहे, हे जे आहे त्याला आपण म्हणतो नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तर तुमचा कस्टमर ज्यावेळी इतर बँकांच्या एटीएम वरती जाऊन ट्रान्झॅक्शन करतो, त्यावेळी प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या मागे तुमच्या बँकेला 15 रुपये द्यावे लागतात. 15 रुपये प्लस सेटलमेंट चार्जेस NPCI ला तुम्हाला द्यावे लागतात, आणि गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. असं साधारण जर तुम्ही खर्च बघितला, तुमच्या बँकेला येणारा खर्च हा साधारणतः 20 रुपयाच्या घरात असतो फॉर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनला माझ्या अंदाजानं 8 रुपये काहीतरी त्याचे चार्जेस आहेत, की तुमची बँक त्या बँकेला 7 की 8 रुपये काहीतरी चार्जेस देते, प्लस सेटलमेंट चार्जेस आणि टॅक्स.
तर इतर बँकांनी तुमच्या कस्टमरला सेवा देण्यामागे त्यांचा फायदा काय आहे, तर हे ट्रान्झॅक्शनचे चार्जेस त्या बँकेला मिळत असतात. तसंच तुमच्या बँकेच्या एटीएम वरती जे इतर बँकांचे व्यवहार होतील त्या व्यवहारासाठी तुमच्या बँकेला त्या बँका चार्जेस देत असतात. तर ही विन विन सिच्युएशन आहे दोघांच्यासाठी, म्हणजे तुमच्या बँकेसाठी आणि इतर बँकांच्यासाठी. या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या, तर मी नेहमी ही गोष्ट आवर्जून सांगतो की दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. हे जे सहकाराचं तत्व जे आहे ह्याचं एक बेस्ट उदाहरण. आपल्याकडे अशा कित्येक बँका आहेत अजूनही सहकार क्षेत्रामध्ये की ज्यांच्याकडे एकही एटीएम नाही, पण तरी सुद्धा त्यांनी जर सब मेंबरशिप रूट थ्रू जर त्यांच्या बँकेच्या ग्राहकाला जर कार्ड्स इश्यू केली तर त्या बँकेच्या एकही एटीएम नसताना 2,50,000 एटीएम वरती व्यवहार करू शकतो. हे कशामुळे शक्य झालं, तर जे एटीएम इन्फ्रास्ट्रक्चर आहे इतक्या सगळ्या बँकांचं, या सगळ्या बँकांनी एक विचार असा केला की माझ्याकडं फक्त माझ्याच कस्टमर पुरतं मर्यादित न ठेवता ही सुविधा आपण इतर बँकांना का देऊ नये, म्हणून या सगळ्या बँकांनी एक एकत्रित येऊन हे बनवलेलं नेटवर्क आहे ज्याचं नाव आहे NFS. तर हे कशामुळे होतं, तर ह्या गोष्टीमुळे हे शक्य होतं की ह्या बँकांना एकमेकाला हे चार्जेस त्याच्यासाठी मिळत असतात. आता आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे सहजपणे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या 5 ट्रान्झॅक्शनसाठी आपण काही चार्ज करत नाही कस्टमरकडनं. आपली बँक 5च्या पुढं म्हणजे 6वं ट्रान्झॅक्शन ऑनवर्ड्स आपण त्या कस्टमरकडनं 20 रुपये ट्रान्झॅक्शनचे चार्जेस त्याच्याकडनं कलेक्ट करतो. फॉर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन साठी 10 रुपये काहीतरी असेल मला वाटतं. पण पहिल्या 5 ट्रान्झॅक्शन साठी आपण का चार्जेस घेत नाही ह्याचं उत्तर तुम्ही जरासं शोधा आणि मला पुढच्या सेशन मध्ये सांगा की हे चार्जेस आपण का घेत नाही कस्टमरकडनं, बँक का बिअर करते हे चार्जेस. 5 ट्रान्झॅक्शन आपण त्याला करायला देतो याचा अर्थ आपण त्याच्यासाठी 100 रुपये खर्च करतो एका ग्राहकाच्या मागे. तर आपली बँक हे पैसे खर्च का करते ह्याचं उत्तर तुम्ही मला नेक्स्ट सेशन मध्ये सांगायचं. ओके, तर एटीएम बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. ह्याच्यानंतरचं डिलिव्हरी चॅनल जे आहे, डिलिव्हरी चॅनल ते कुठलं आहे, तर इंटरनेट बँकिंग. आता इंटरनेट बँकिंग तुमच्या बँकेने सुरू केलंय का? पीडीसीसी बँकेच्या कोणीतरी सांगा आणि महाड बँकेच्या एकाने कोणीतरी सांगा. इंटरनेट बँकिंग मध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. एक असतो व्ह्यू ओनली. सॉरी, परत एकदा सांगा. मोबाईल बँकिंग. तुम्ही बोलत असताना कोण बोलतंय जरा सांगा, कारण मला ऍक्च्युली इथं कळत नाही की कोण बोलतंय. हा, तर इंटरनेट बँकिंग मध्ये 2 प्रकार असतात. एक असतं व्ह्यू ओनली इंटरनेट बँकिंग आणि दुसरा जो प्रकार असतो तो प्युअरली ट्रान्झॅक्शनल इंटरनेट बँकिंग. ह्याच्यामध्ये फरक काय आहे की व्ह्यू ओनली इंटरनेट बँकिंग मध्ये आपण फक्त कस्टमरला माहिती पुरवतो आपल्या सर्व्हरच्या माध्यमातून, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही पैशाचा व्यवहार कस्टमरला करता येत नाही. तर हा एक प्रकार झाला इंटरनेट बँकिंगचा. आणि दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये फुल्ली ट्रान्झॅक्शनल, म्हणजे त्याच्यामध्ये आपण FD तयार करू शकतो, चेकबुकची रिक्वेस्ट देऊ शकतो किंवा एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो आपल्याच अकाउंटला, किंवा माझ्या खात्यामधून मी दुसऱ्या एखाद्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो. मी स्टॉक मध्ये, शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकतो. माझी युटिलिटी बिल पेमेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये मोबाईलची चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, या सगळ्या गोष्टी मला ट्रान्झॅक्शनल इंटरनेट बँकिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी या गोष्टी करू शकतो. तर आता पीडीसीसी बँक आणि महाड बँकेनी या गोष्टी कुठल्या प्रकारचे इंटरनेट बँकिंग सुरू केले ते एकदा तुम्ही जस्ट चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुमच्या इंटरनेट बँकिंग साईटला जाऊन चेक करा एकदा की नक्की काय फॅसिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. तर हे 2 प्रकार नॉर्मली त्याच्यामध्ये असतात. आता हे इंटरनेट बँकिंग म्हणजे नक्की काय, तर सिंपल आहे. त्याच्या त्या नावामध्येच त्याचं मिनिंग दडलेलं आहे की इंटरनेट बँकिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण ज्यावेळी बँकिंग सेवा आपल्या ग्राहकांना देतो. आता बँकिंग सेवा कुठल्या, तर मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं त्याच, की पैसे भरणे, काढणे, एका अकाउंट मधनं दुसऱ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणे, त्यानंतर चेकबुकची रिक्वेस्ट देणे, स्टॉक पेमेंटची रिक्वेस्ट देणे,
स्टेटमेंट ऑफ अकाउंट घेणे, अशा अनेक गोष्टी आहेत. स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण अदरवाईज शाखेमध्ये जाऊन करायचो. या सगळ्या गोष्टी आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून देणं शक्य आहे. इंटरनेट बँकिंगवरती फक्त दोन गोष्टी शक्य नाहीत. एक म्हणजे पैसे जमा करणे, कारण इंटरनेटवरती आपण पैसे जमा कुठं करणार? आपल्या पीसी मध्ये तर आपण पैसे टाकू शकत नाही, एक. आणि नंबर दोन, पैसे विड्रॉ करणे, म्हणजे फिजिकल कॅश आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मिळत नाही. तर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून फक्त या दोन गोष्टी जर आपण सोडल्या, पैसे जमा करणे आणि पैसे काढणे, या दोन गोष्टी सोडल्या, तर बाकीच्या सगळ्या बँकिंगचे बाकी सगळे बँकिंग व्यवहार आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करू शकतो. या माध्यमाची पॉवर, ह्याची शक्ती, सामर्थ्य लक्षात घ्या. या अल्टरनेट डिलिव्हरी चॅनलचं, ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आता ज्या सांगतोय, की पैसे जमा करणे आणि पैसे विड्रॉ करणे, ह्याच्यासाठी तर आपल्याला एटीएम उपलब्ध आहे. आपण एटीएम वरती जाऊन हे व्यवहार करू शकतो. त्यामुळे प्रॅक्टिकली आपल्या ग्राहकाला ब्रँचमध्ये येण्याची गरजच पडत नाही ऍक्च्युली. आज परिस्थिती अशी आहे की बरेचशे मंडळींचं ऑफिसचं टायमिंग आणि बँकांचं टायमिंग एकच असतं, त्याला बँकेमध्ये जायला जमत नाही. आता बँकांनी पण सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे सुट्टी घ्यायला सुरू केली आहे. आमच्यासारखे सरकारी नोकर ज्यांना सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे सुट्टी आहे, किंवा ज्यांना 4 सॅटर्डे सुट्टी आहे, म्हणजे 4 शनिवारची सुट्टी आहे, ते ठीक आहे, पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी जाऊन आपले व्यवहार करू शकतात. पण ज्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी आहे, त्यांना बँकेचे व्यवहार करताच येत नव्हते इतके दिवस. म्हणजे त्यासाठी खास त्यांना इधर परमिशन घेऊन जावं लागेल त्यांच्या कार्यालयामधली, किंवा थोडं सुट्टी काढून जावं लागेल. पण आज इंटरनेट बँकिंगची सुविधा असल्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांना घरी बसल्या बसल्या या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. तर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण सगळे बँकिंगचे व्यवहार करू शकतो, एक्सेप्ट पैसे जमा करणे आणि पैसे विड्रॉ करणे. आता इंटरनेट बँकिंग काम करतं कसं नक्की, ह्याची कोणाला काही कल्पना आहे का? इंटरनेटच्या माध्यमातून हे चालतं इथपर्यंत तर कळलं असेल तुम्हाला आता, की हे इंटरनेटच्या माध्यमातून चालतं. पण तुम्ही एक ऍज अ बँकर म्हणून तुम्हाला ही जर सुविधा तुमच्या ग्राहकाला द्यायची असेल, इंटरनेट बँकिंगची सुविधा द्यायची असेल, तर तुमच्या बँकेकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, तुमच्या बँकेकडे काय असलं पाहिजे नक्की, याची कल्पना कुणाला आहे का तुमच्यापैकी? तुम्ही बोलणार नाही तर मला काही कळणार नाही की तुम्हाला समजतंय नाही समजतंय, तुम्हाला यातल्या काही गोष्टी माहिती आहेत नाही माहिती आहेत. हॅलो. हा, बरोबर. इंटरनेट बँकिंग साठी तुमच्या बँकेकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ह्याची काही कल्पना तुम्हाला आहे का, असं माझा प्रश्न आहे. किंवा तुम्ही तुमच्या आयटीच्या माणसाला कधी विचारलंय का की बाबा आपल्या बँकेला इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यासाठी आपल्याकडे काय लागतं नक्की? ही उत्सुकता, हे कुतूहल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. जसं लहान मुलांना प्रत्येक गोष्ट का, हे कशासाठी हे विचारतात, तसं तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की ॲज अ बँकर म्हणून. तुम्ही बँकेत कुठल्याही लेवलवरती काम करत असा, क्लेरिकल लेवलवरती असा, ऑफिसर लेवल, मॅनेजर लेवल, किंवा अगदी टॉप लेवलवरती असा, तुम्हाला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे. खूप टेक्निकल माहिती असायला पाहिजे अशातला काही भाग नाही, पण तुम्हाला हे चालतं कसं नक्की, हे काम इंटरनेट बँकिंग कसं काम करतं ह्याची माहिती एक ब्रॉड तरी असली पाहिजे. उद्या तुमच्याच ग्राहकांनी जर तुम्हाला विचारलं की इंटरनेट बँकिंगची सुविधा तुम्ही देता, पण हे चालतं कसं नक्की, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही त्याला असं म्हणता कामा नये की आम्हाला काय माहित नाही, आमच्या आयटीचे लोक हे बघतात, त्यालाच विचार. तर हे चुकीचं आहे. ह्याची माहिती तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला तुमच्या ग्राहकाला देता आली पाहिजे. तर म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्ही हा प्रयत्न कधी केलाय का, की तुमच्या आयटीच्या माणसाकडनं ही माहिती कधी विचारण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्ही उत्तर देत नाही याचा अर्थ मी असं समजतो की तुम्ही काही याच्याबद्दल विचारणा केलेली नाही. बरोबर आहे? मग हे करायला पाहिजे ना तुम्ही. ही माहिती तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्या आयटी डिपार्टमेंटवाल्याकडनं. आयटी डिपार्टमेंटवाल्यांना नाही दिली तर दुसऱ्या कोणाला तरी विचारा. आज तुमच्याकडे अतिशय प्रभावी माध्यम सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे, जे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे.
प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. गुगलमध्ये सर्च करा इंटरनेट बँकिंग कसं काम करतं. गुगल तुम्हाला माहिती देईल. तुमच्या आयटीच्या माणसानं नाही दिली समजा, असं धरून चालू. तो कदाचित एखाद्या वेळेस नाही म्हणेल, दुसऱ्या वेळी नाही म्हणेल, तिसऱ्या वेळी तर तुम्हाला तो थोडी माहिती देईल. तर ही कुतूहलता तुमच्यामध्ये कुठेतरी राहू दे. ओके. तर आता इंटरनेट बँकिंग कसं काम करतं? तर इंटरनेट बँकिंग काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती काल आपण ज्याची चर्चा केली, की तुमच्याकडं सीबीएस असलंच पाहिजे. तुमच्याकडे कोर बँकिंग सिस्टम जर नसेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगची सुविधा विचारच करू शकत नाही. तुमच्याकडे कोर बँकिंग सिस्टम असायलाच पाहिजे, तरच तुम्ही इंटरनेट बँकिंगची सुविधा देऊ शकता. कोर बँकिंगची सुविधा आपल्याकडे कशी काम करते, तर तुमच्या मशीनवरनं तुम्ही ज्यावेळी काही ट्रान्झॅक्शन करत असता किंवा एखादं ऍप्लिकेशन तुम्ही वापरत असता, ते ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या डेटा सेंटरमध्ये असलेल्या ऍप्लिकेशन सर्व्हरच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन तुम्ही वापरत असता. ही तुमची रिक्वेस्ट पहिल्यांदा तुमच्या ऍप्लिकेशन सर्व्हरकडे जाते. ऍप्लिकेशन सर्व्हरकडे डेटा आहे का कस्टमरचा, तर त्याचं उत्तर आहे नाही. ऍप्लिकेशनकडे फक्त ऍप्लिकेशन आहे. तर ऍप्लिकेशन काय करतं, की ऍप्लिकेशन ही रिक्वेस्ट डेटाबेस सर्व्हरकडे पाठवतो. तुमच्याकडे ऍप्लिकेशन सर्व्हर असतो, डेटाबेस सर्व्हर पण असतो. ही माहिती डेटाबेस सर्व्हरकडे जाते. डेटाबेस सर्व्हर ती माहिती काढतो, ती माहिती पुरवतो तुमच्या ऍप्लिकेशन सर्व्हरला, आणि तुमचा ऍप्लिकेशन सर्व्हर तुम्हाला तुमच्या क्लायंटकडे पुरवतो. आपण क्लायंट सर्व्हर टेक्नॉलॉजी मागच्या सत्रामध्ये बघितलं होतं. तर तुमच्याकडे तुम्ही नॉर्मल सीबीएस एन्व्हायरमेंट मध्ये काम करत असताना तुमच्या क्लायंट मशीनवरनं म्हणजे तुमच्या कम्प्युटरवरनं गेलेली रिक्वेस्ट ही पहिला ऍप्लिकेशन सर्व्हरकडे जाते. ऍप्लिकेशन सर्व्हर ती प्रोसेस करतो, ती रिक्वेस्ट डेटाबेस सर्व्हरकडे पाठवतो. डेटाबेस सर्व्हर ती माहिती डेटाबेस मधली उपलब्ध तुम्हाला करून देतो. काय प्रोसेसिंग आवश्यक असेल तर ते प्रोसेसिंग तिथं होतं. ती प्रोसेस झालेला डेटा परत ऍप्लिकेशन सर्व्हरकडे दिला जातो. ऍप्लिकेशन सर्व्हर तुम्हाला ती माहिती पुरवतो. हे काम असं चालतं बेसिकली टिपिकल सीबीएस एन्व्हायरमेंट. आता आपण जे म्हणतोय ते त्याच्या एक स्टेप मध्ये पुन्हा येते आपली, की आता आपण तुमचा ग्राहक जो आहे ह्याला तुमच्या मशीनचा ऍक्सेस आहे का, तर उत्तर आहे नाही. तो तुमच्या बँकेच्या सर्व्हर पर्यंत कसा येतोय, तर इंटरनेटच्या माध्यमातून येतोय. त्यामुळं तुमच्याकडे ऍप्लिकेशन सर्व्हर सोबत पुन्हा आणखीन एक सर्व्हर लागेल, त्याला आपण म्हणतो इंटरनेट बँकिंग सर्व्हर. म्हणजे त्याच्यावरती थोडक्यात आणखीन एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असतं जे इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी त्या कस्टमरला पुरवतं. म्हणजे तुमचा कस्टमर जो आहे तो इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे त्या नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्या इंटरनेट बँकिंग सर्व्हर पर्यंत येणार. इंटरनेट बँकिंग सर्व्हर ही रिक्वेस्ट ऍप्लिकेशन सर्व्हरकडे पाठवणार आणि ऍप्लिकेशन सर्व्हर तुमची ही रिक्वेस्ट त्यातल्या डेटाबेस सर्व्हरकडे पाठवणार. तर हे काम असं चालतं बेसिकली. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? कस्टमर पहिल्यांदा कुठं अप्रोच करणार, तर तुमच्या इंटरनेट बँकिंग सर्व्हरकडे अप्रोच करणार. इंटरनेट बँकिंगचा सर्व्हर ऍप्लिकेशन सर्व्हरला ही माहिती विचारणार. ऍप्लिकेशन सर्व्हर तुमच्या डेटाबेस सर्व्हरला ही माहिती विचारणार. डेटाबेस सर्व्हर ती माहिती काढून ऍप्लिकेशन सर्व्हरला देणार. ऍप्लिकेशन सर्व्हर इंटरनेट बँकिंग सर्व्हरला देणार आणि नंतर ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या ग्राहकाला मिळणार. तर हे काम जे आहे हे अशा पद्धतीने चालतं. तर इंटरनेट बँकिंगची सुविधा तुम्ही आपली बँक ज्यावेळी देते त्यावेळी आपल्या बँकेला इंटरनेट बँकिंगचं ऍप्लिकेशन हे वेगळं घ्यावं लागतं. इंटरनेट बँकिंग हा कोर बँकिंग सिस्टमचा भाग नाही. कोर बँकिंग सिस्टमचं काम इंटरनेट बँकिंगची सुविधा देणं हे नाहीये. आपल्याला जर इंटरनेट बँकिंगची सुविधा द्यायची असेल तर इंटरनेट बँकिंगचं ऍप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वेंडरकडनं आणि ऍप्लिकेशन सर्व्हर इन्स्टॉल करावा लागतो आणि ऍप्लिकेशन सर्व्हर इंटरनेट बँकिंग सर्व्हर ऍप्लिकेशन सर्व्हर बरोबर बातचीत करतं आणि ऍप्लिकेशन सर्व्हर डेटाबेस सर्व्हर बरोबर बातचीत करतं. तर हे काम अशा पद्धतीने चालतं. आता हे ऍप्लिकेशन जे म्हणतोय मी इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन जे आहे हे इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन हे मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की व्ह्यू ओनली इम्प्लिमेंट तुम्ही करताय का ट्रान्झॅक्शनल इम्प्लिमेंट करताय ह्याच्यावरती तुमचं इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी ठरलेली असते.
की काही इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन जे आहेत ती तुम्हाला ट्रान्झॅक्शन ओनली म्हणजे व्ह्यू ओनली फॅसिलिटी देतात. काही इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन आहेत फुल्ली ट्रान्झॅक्शनल फॅसिलिटीज तुम्हाला देतात. आता आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये असा येतो की प्रत्येक बँक इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी देऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी देण्यासाठी आरबीआयनी काही कंडिशन्स सगळ्या बँकांना घातलेल्या आहेत की इंटरनेट बँकिंगची सुविधा तुम्ही जर तुमची बँक द्यायची असेल, तुमच्या बँकेला द्यायची असेल, तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जे आपण नंतर बघणार आहोत एका सेशनमध्ये, तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीची सक्षम व्यवस्था ही तुमच्या बँकेकडे असली पाहिजे. म्हणजे तुमची इंटरनेट बँकिंग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी असली पाहिजे. तुमच्याकडं तुमचे डेटाबेस सर्व्हर, ऍप्लिकेशन सर्व्हर ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत ते सगळे सुरक्षित पाहिजे. तर ही सुरक्षा व्यवस्था तुमच्याकडे जर व्यवस्थित असेल, आरबीआयनी सांगितल्याप्रमाणे असेल, तर तुम्ही इंटरनेट बँकिंगची सुविधा देऊ शकता तुमच्या कस्टमरला. तर आता मी तुम्हाला दुसरं ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल जे सांगतोय ते डिलिव्हरी चॅनल कुठलं आहे? तर इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी. ह्याचा तिसरा भाग, ह्याच्या पुढचा भाग पुढे जाऊन जर आपण म्हणलं, आज इंटरनेट चा ऍक्सेस असणारे लोक जर आपण बघितलं भारतामध्ये, तर साधारणतः एक 60% लोक आपण असं धरू की 130 कोटी भारताची लोकसंख्या आहे. त्या 130 कोटी लोकसंख्येपैकी साधारणतः 60% लोकांच्याकडं इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. इंटरनेटची सुविधा ती त्या पीसीच्या माध्यमातून असो, पीसी, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल, ही 4 साधनं आहेत आपल्याकडे की ज्याच्या माध्यमातून आपण इंटरनेट ऍक्सेस करू शकतो. तर अशी लोक किती आहेत ज्यांच्याकडे इंटरनेटची फॅसिलिटी आहे? ती साधारणतः 60% लोक भारतामधली जी आहेत ती इंटरनेटची फॅसिलिटी त्यांना उपलब्ध आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन सुधारणा केली गेली किंवा आणखीन एक फॅसिलिटी ह्याच्यामध्ये ऍड केली गेली. त्या फॅसिलिटीचं नाव आहे मोबाईल बँकिंग. हे पण एक ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल आहे. आता ही मोबाईल बँकिंग फॅसिलिटीनं तर पूर्ण क्रांती केलेली आहे आपल्याकडं, आपल्या देशामध्ये. आज भारतामध्ये मोबाईल धारकांची संख्या किती आहे कुणाला कल्पना आहे का? भारताची लोकसंख्या आपण 130 प्लस कोटी आहे भारताची लोकसंख्या. त्या 130 प्लस कोटी लोकसंख्येपैकी किती लोकांच्याकडे मोबाईल आहे आज? आपल्याकडे वाचत नाही तुम्ही, पेपर वाचत नाही तुम्ही. पेपर वाचा. आपण 100 कोटीचा आकडा 2 वर्षापूर्वीच पार केलाय, 2 का 3 वर्षापूर्वीच पार केलेला आहे. भारतामध्ये नंबर ऑफ पीपल हॅव्हिंग आधार कार्ड आणि नंबर ऑफ पीपल हॅव्हिंग मोबाईल फोन ही संख्या 100 कोटी आपण केव्हाच पार केलेली. म्हणजे 1 बिलियन चा आकडा आपण खूप आधी म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वी पार केलेला आहे. जी टेलिडेन्सिटी आपल्याकडं पूर्वी अगदी हार्डली 10% असायची. टेलिडेन्सिटीचा अर्थ काय? 10% म्हणजे काय? 100 पैकी 10 लोकांच्याकडेच टेलिफोनची कनेक्टिव्हिटी होती पूर्वी. आज त्याच्यामध्ये ड्रास्टिकली फरक झालाय, म्हणजे क्रांतिकारी बदल त्याच्यामध्ये झालाय. आज आपण टेलिडेन्सिटी 90%च्या वर क्रॉस केलेली. म्हणजे इतक्या लोकांच्याकडे आज मोबाईल उपलब्ध आहे. आता मोबाईल मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे फीचर फोन आणि दुसरा आहे स्मार्टफोन. तर पुन्हा त्याचं जर बायफर्केशन आपण बघितलं की किती लोकांच्याकडे स्मार्टफोन आहे आणि किती लोकांच्याकडे नॉर्मल फोन आहे. मोबाईल आहे 100 कोटी लोकांच्या पेक्षाही अधिक लोकांच्याकडे आज मोबाईल आहे. एक नाही, काय जणांच्याकडे 2-2, 3-3 कनेक्शन्स पण आहेत, तो भाग वेगळा. पण इतक्या लोकांच्याकडे आज मोबाईल आहे. त्यामुळं आज बँकिंग हे प्रचंड मोठ्या प्रमाणात तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचतंय. आणि त्याचं कारण हे पण एक आहे की आज अनेक माध्यमातून बँकिंग हे लोकांच्या पर्यंत पोहोचते. त्यातलं एक महत्वाचं साधन जे आहे ते आहे मोबाईल बँकिंग. तर मोबाईल बँकिंगची सुविधा आपल्याला जर वापरायची असेल तर आय एम शुअर की तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक हे मोबाईल बँकिंग वापरत असणार. तुमच्यापैकी किती जण आहे अजूनही मोबाईल बँकिंग वापरत नाही? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा बरं. मोबाईल बँकिंग वापरत नाही. मी उलटा प्रश्न विचारलाय मुद्दा. मला हे बघायचंय की किती जण अजूनही मोबाईल बँकिंग वापरत नाहीये
आता मला वाटतं 30 जण सेशन मध्ये आहेत, लाईव्ह सेशन मध्ये. या 30 जणांच्या पैकी किती जण मोबाईल बँकिंग अजूनही वापरत नाही? कोणी नाही तर लिहिलेलं नाहीये. याचा अर्थ मी असं धरतो की तुम्ही सगळेजण मोबाईल बँकिंग वापरताय. तर मोबाईल बँकिंग वापरण्यासाठी, मोबाईल बँकिंगचा उपयोग करण्यासाठी आपल्याकडे काय लागतं? तर बँकेनं प्रोव्हाइड केलेलं एक ऍप्लिकेशन आपल्याकडे हवं. त्यानंतर आपल्याकडं स्मार्टफोन पाहिजे आणि इंटरनेटची सुविधा त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे डेटा पाहिजे, डेटा पॅक आपल्याकडे पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी जर असतील तर आपण ॲज गुड ॲज बऱ्याचशा जाहिराती तुम्ही इंटरनेटवरती आपल्या टीव्हीवरती बघितल्या असाल की कॅरी युअर ब्रँच इन युअर पॉकेट, अशी जाहिरात आहे बऱ्याच जणांची. आपल्या सहकारी बँकांची पण आहे बऱ्याचशा. तर ह्याचा अर्थ काय की तुम्ही तुमची ब्रँच ॲज गुड ॲज तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या खिशामध्ये घालून तुम्ही फिरताय, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमच्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून, मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सगळे बँकिंगचे व्यवहार करू शकता. मगाशी जे मी तुम्हाला इंटरनेट बँकिंगचं सांगितलं, ते सगळे व्यवहार तुम्ही तुमच्या मोबाईल ऍप वरती करू शकता. बघा पॉवर काय आहे टेक्नॉलॉजीची. तर ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे ऍज अ कस्टमर म्हणून? तर स्मार्टफोन पाहिजे, इंटरनेट बँकिंगचं ऍप्लिकेशन तुमच्या बँकेकडनं, तुमचं ज्या बँकेमध्ये खातं असेल ती बँक इंटरनेट बँकिंगचं ऍप्लिकेशन जे पुरवते ते पाहिजे, आणि इंटरनेटची सुविधा तुमच्याकडे पाहिजे. तर तुम्ही तुमच्या बँकेचे सगळे व्यवहार तुम्ही तुमचा कस्टमर हा करू शकतो. आता मगाशी तुम्हाला मी जे पर्सेंटेज सांगितलं की साधारणतः 60% लोकांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे. आता आपण असं धरू की साधारणतः 110 कोटी लोकांच्याकडे, 130 पैकी 110 कोटी लोकांच्याकडे मोबाईल फोन आहे. त्यापैकी 60% लोकांच्याकडे, 60 ते 65% लोकांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे. म्हणजे इतके लोक मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी त्यांच्या स्मार्टफोनवरती वापरू शकतात. पण उरलेल्या 35% लोकांचं काय? तर त्याचाही विचार एनपीसीआयने केलेला आहे ऑलरेडी. आणि एनपीसीआयने ह्या 35% लोकांच्यासाठी सुद्धा एक फॅसिलिटी, मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या फॅसिलिटीचं नाव आहे NUUP. इथे चॅटबॉक्स मध्ये मी लिहितो. त्या फॅसिलिटीचं नाव आहे NUUP. तुम्ही या फॅसिलिटी बद्दल ऐकलं असेल, त्याच्याही जाहिराती तुम्हाला टीव्हीवरती बघायला मिळतात. ही फॅसिलिटी आपण सगळेजण वापरू शकतो. फक्त आपल्याला गरज एवढीच आहे की आपल्या बँकेमध्ये आपला मोबाईल नंबर हा आपल्या खात्याशी लिंक्ड असला पाहिजे, आणि मी इंटरनेट मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी मला वापरायची आहे ह्याचा एक कन्सेंट तुम्ही तुमच्या बँकेला दिलेला असला पाहिजे. ही गोष्ट जर तुम्ही केली असेल तर आपल्या मोबाईलवरती फक्त *99# प्रेस करायचं. तुमच्याकडे स्मार्टफोन असण्याची आवश्यकता नाही. एका पर्टिक्युलर सर्व्हिस प्रोव्हायडरच सर्व्हिस असली पाहिजे अशातलाही काही भाग नाही. तुम्हाला कुठलंही ऍप्लिकेशन तुमच्या फोनवरती डाउनलोड करायची आवश्यकता नाही. तुमच्याकडे सिंपल फोन जरी असेल, स्मार्ट फीचर फोन, ज्याला आपण जे पूर्वी आपण वापरायचो, नोकिया किंवा मोटोरोलाचे जे छोटे फोन यायचे, तर ते फोन जरी असतील तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही ही फॅसिलिटी वापरू शकता. फक्त ह्याचं लिमिटेशन एवढंच आहे की ह्याचं डेली ट्रान्झॅक्शन लिमिट जे आहे हे 5,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन लिमिट आहे त्याच्यावरती, या NUUP फॅसिलिटीच्या माध्यमातून. पण ठीक आहे, 5,000 रुपयाची लिमिट जी आहे ती आज खेडोपाडी जर एखाद्याला व्यवहार करायचा असेल तर त्यांच्यासाठी खत घ्यायचं आहे, बी बियाणं घ्यायचं आहे, काहीतरी छोटी छोटी खरेदी करायची आहे, तर त्यांच्यासाठी ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ते करू शकतात त्याच्यावरती. तर मोबाईल बँकिंग वरती स्मार्टफोनच्या माध्यमातून ही फॅसिलिटी तर आहेच, पण NUUP ह्या माध्यमातून सुद्धा सामान्य ग्राहक, सामान्य लोक ज्याच्याकडे साधा फोन आहे, इंटरनेट त्याच्याकडे नाही आहे, इंटरनेटचं ऍप्लिकेशन नाही आहे, काही गरज नाही, हे नॉर्मल आपल्या GSM नेटवर्क वरती चालणारी फॅसिलिटी आहे, ज्याचं नाव आहे *99# किंवा त्याचं नाव आहे NUUP. ही फॅसिलिटी आपण वापरू शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुमचं मोबाईल बँकिंग ऑलरेडी जर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही *99# प्रेस करून बघा. त्याच्यावरती मेनू येतो तुम्हाला, प्रेस 1 फॉर दिस, 2 फॉर दिस, 3 फॉर दिस, आणि त्यातून तुम्हाला बँकिंगची सुविधा त्याच्यामधनं घेता येईल.
ह्याच्यातूनही तुमचं बॅलन्स चेक करू शकता, लास्ट 5 ट्रान्झॅक्शन बघू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शक्य आहे. तर ही जी फॅसिलिटी आहे ही आहे मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून. आता मोबाईल बँकिंग स्मार्टफोनवरती द्यायचं असेल तर पुन्हा मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की इंटरनेट बँकिंग सर्व्हर तुम्हाला लागेल. म्हणजे तुमच्या बँकेला मोबाईल बँकिंगची सुविधा जर तुमच्या ग्राहकाला द्यायची असेल तर मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल, जे तुमच्या सीबीएस सोबत काम करेल. तसंच तुम्हाला जर मोबाईल बँकिंगची सुविधा द्यायची असेल तर मोबाईल बँकिंगचं वेगळं ऍप्लिकेशन तुम्हाला घ्यावं लागेल. कुणाला बोलायचं आहे का काही? सर मला असं विचारायचं होतं की एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेला जर मोबाईल ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर त्यासाठी कोण प्रोसेस आहे का? हा, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की कुठलीही बँक इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगची सुविधा देऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज फिक्स केलेले आहेत आरबीआय, रिझर्व्ह बँकेने. तुम्हाला एक टर्मिनॉलॉजी माहिती असेल की FSWM असं म्हणतात त्याला. FSWM चा अर्थ काय की फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक. आता हे फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक काय आहे थोडंसं सर्च करा, कारण आता मी जर ते सांगत बसलो तर आपला सेशन त्याच्यामध्येच निघून जाईल. तर कुठल्या बँका ही फॅसिलिटी देऊ शकतात ह्याचं आरबीआयने कंडिशन दिलेलं आहे की कुठली बँक ह्या गोष्टी देऊ शकते. तर पहिली गोष्ट काय आहे की तुमची बँक ही फायनान्शियली स्ट्रॉंग पाहिजे, फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुमच्याकडे सिक्युरिटी पॉलिसी किंवा सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आरबीआयने प्रिस्क्राईब केलेलं आहे, आरबीआयने सुचवलेलं आहे, त्या पद्धतीचं सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या बोर्डाची मंजुरी त्याला पाहिजे. तुमच्या बोर्डाच्या मंजुरीनंतर तुम्ही आरबीआयला हे पाठवू शकता की आम्हाला अशी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगची सुविधा द्यायची आहे. आरबीआयच्या परमिशन नंतर तुम्हाला ह्या फॅसिलिटीज तुम्ही देऊ शकता. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्हाला डायरेक्ट या गोष्टी तुम्हाला फॅसिलिटीज तुम्हाला देता येणार नाहीत, कारण अल्टिमेटली ह्याच्यामध्ये एक नियंत्रक म्हणून आरबीआयची जबाबदारी काय आहे की आरबीआय काय एन्श्युअर करते की कस्टमरचं प्रोटेक्शन ही आरबीआयची जबाबदारी. कस्टमरचं नुकसान होऊन, तुमच्या ग्राहकाचं काही नुकसान होऊ नये याच्यासाठी आरबीआयने या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की कुठल्याही बँकेला हे फॅसिलिटी देता येणार नाही जोपर्यंत आरबीआयची किंवा डीसीसीबीच्या बाबतीत नाबार्डची परमिशन तुम्हाला लागेल. ही परमिशन घेऊन तुम्ही ह्या फॅसिलिटीज देऊ शकता तुमच्या कस्टमरला. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्ह्यू ओनली फॅसिलिटीज देणार असाल तर त्याच्यासाठी आरबीआयने सांगितलेलं आहे की 100 कोटीपेक्षा जास्त तुमचं नेटवर्थ असेल तर तुम्ही देऊ शकता. पुन्हा तिथं आरबीआय किंवा नाबार्ड हेच बघतं की तुम्ही किती फायनान्शियली स्ट्रॉंग आहात. तर ह्याच्या संदर्भात सर्क्युलर्स ऑलरेडी इश्यू केलेली आहेत आरबीआय आणि नाबार्डनी. तर ती नाबार्डची आणि आरबीआयची सर्क्युलर चेक करा. आता तुमच्या बँकेने फॅसिलिटी दिली असेल तर या प्रोसेसमधनं तुमच्या बँका ऑलरेडी गेलेल्या असणार आहेत, त्यामुळे तुमच्या बँकेला परमिशन मिळाल्यामुळेच या गोष्टी तुमच्या बँकेने सुरू केलेल्या असणार. पण आरबीआयच्या किंवा नाबार्डच्या परमिशन शिवाय या गोष्टी करता येत नाही आपल्याला. ओके ओके सर. तर इंटरनेट बँकिंग जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी तुम्ही ज्यावेळी ठरवेल, तुमची बँक ठरवेल, तुमच्या बोर्डाची मान्यता त्याच्यासाठी मिळेल, त्यावेळी तुम्हाला मोबाईल बँकिंगचं एक ऍप्लिकेशन खरेदी करावं लागेल आणि एक मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन सर्व्हर पुन्हा वेगळा तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. तर मोबाईल बँकिंग सर्व्हर काय करेल, पुन्हा मोबाईल बँकिंगचा सर्व्हर पुन्हा ऍप्लिकेशन सोबत कम्युनिकेट करेल. जसं इंटरनेट बँकिंग सर्व्हर तुमच्या ऍप्लिकेशन सर्व्हर बरोबर बोलतोय तसं तुमचा मोबाईल बँकिंगचा सर्व्हर हा तुमच्या ऍप्लिकेशन सर्व्हर सोबत बोलेल. म्हणून ह्याला सगळ्याला ऍडिशनल डिलिव्हरी चॅनल्स म्हणतो आपण, की हे सगळे ऍड ऑन डिलिव्हरी चॅनल्स आहेत. तर तुम्हाला ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं आणि जे सीबीएस सोबत काम करतं एकत्रित. तर तुम्हाला हे मोबाईल बँकिंगचं ऍप्लिकेशन तुमच्या बँकेला घ्यावं लागेल आणि ते नंतर सीबीएस सोबत काम करेल. तर मोबाईल बँकिंग बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. ह्याच्या पुढे जाऊन आता तुम्ही 2 गोष्टी प्रामुख्यानं
ह्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात ऐकत असाल. एक म्हणजे मोबाईल वॉलेट्स, आणि दुसरी एक नवीन टेक्नॉलॉजी जी पुन्हा एक प्रचंड क्रांती त्या टेक्नॉलॉजीनं घडवली, ती म्हणजे UPI. ह्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा भाग आहे, लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट, मोबाईल वॉलेट्स म्हणजे काय, की इट इज अ वॉलेट. म्हणजे आपण जसं पैसे काढून बँकेमधनं पैसे काढून आपल्या पाकिटामध्ये ठेवतो, लागेल तसे खर्च करतो, पैसे संपले की पुन्हा बँकेमधनं विड्रॉ करून त्याच्यामध्ये ठेवतो, जे वॉलेटचं फंक्शन आहे आपल्या, तेच फंक्शन वॉलेट किंवा पाकिटाचं फंक्शन आहे, तेच फंक्शन आपल्या मोबाईलच्या माध्यमातून केलं जातं. त्याला आपण म्हणतो मोबाईल वॉलेट. आता मोबाईल वॉलेट सर्व्हिसेस देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यातली खूप पॉप्युलर, म्हणजे सगळ्यात मोस्ट पॉप्युलर आपल्याला असं म्हणता येईल की पेटीएम. पेटीएमचं मोबाईल वॉलेट आहे. पेटीएम आहे, ऑक्सिजन आहे, फ्रीचार्ज आहे, अशा अनेक आहेत कंपन्या की ज्या तुम्हाला मोबाईल वॉलेटची फॅसिलिटी तुम्हाला देतात. म्हणजे काय, की तुमच्या ऑनलाईन खात्यामधनं पैसे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा. समजा 500 रुपये ट्रान्सफर केले मी, त्या वॉलेटमध्ये ठेवले, म्हणजे प्रीपेड सारखं थोडक्यात, की त्याच्यामध्ये 500 रुपयाचा बॅलन्स भरा, 500 रुपये ते खर्च करत राहा. कधी 10 रुपये, 50 रुपये, 25 रुपये पैसे तुमचे खर्च करून बॅलन्स संपला की पुन्हा त्याच्यामध्ये टॉपअप करा, बॅलन्स ऍड करा, पुन्हा खर्च करत राहा. हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो मोबाईल वॉलेट्स. पण मोबाईल वॉलेट्सचा एक ड्रॉबॅक हा आहे की माझ्याकडे समजा मी पेटीएम वापरत असेल आणि तुमच्यापैकी कोणी जे आहे ज्याला मला पैसे मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून द्यायचे आणि त्याच्याकडे फ्रीचार्जचं वॉलेट आहे किंवा ऑक्सिजन वॉलेट आहे, तर मी पेटीएम वॉलेटमधनं ऑक्सिजन किंवा पेटीएम मधनं फ्रीचार्ज पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. वॉलेट बद्दल बोलतोय मी आता. हा प्रॉब्लेम वॉलेट, या मोबाईल वॉलेट टेक्नॉलॉजीमध्ये होता. आणि ह्याच्यावरती एक उत्तर म्हणून, म्हणजे इंटरऑपरेबिलिटी एन्श्युअर करण्यासाठी एक टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली भारतामध्ये. आपल्या सर्वांना त्याचा अभिमान असला पाहिजे की NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही जी कंपनी आहे, कंपनी कोणी स्थापन केलेली आहे, तर आपल्याच भारतामधल्या जवळजवळ 12 ते 13 बँकांनी एकत्रित येऊन 2010 साली ही कंपनी स्थापन केलेली. तर ह्या कंपनीनं डेव्हलप केलेली ही प्युअरली इंडिजिनस टेक्नॉलॉजी, म्हणजे पूर्ण भारतीय बनावटीची ही टेक्नॉलॉजी UPI. UPIचा लॉंग फॉर्म माहिती नसेल त्यांनी लिहून घ्या. UPIचा लॉंग फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. याच्यामध्ये आपण काय करतो, आपण कुठल्याही एका वॉलेटवरती, पेटीएम, फोनपे किंवा कुठलंही एका पर्टिक्युलर कंपनीवरती आपली डिपेंडन्सी नाही. तुम्ही कुठलंही ऍप्लिकेशन वापरा, गुगल पे, फोन पे, पेटीएम न सुद्धा ही फॅसिलिटी आता सुरू केलेली आहे, तुम्ही जाहिरातीमध्ये बघितलं असेल. अशा अनेक कंपन्या आहेत, शेकडो कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला UPIची फॅसिलिटी देतात. इव्हन अमेझॉन आहे, फ्लिपकार्टची पण एक त्यांची UPIची फॅसिलिटी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला ही फॅसिलिटी देतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो की समजा माझ्याकडं मी गुगल पे वापरतोय आणि तुमच्यापैकी एखाद्याकडे पेटीएम आहे, तर तुम्ही काय करता की तुमच्या बँकेचं अकाउंट तुम्ही त्याला लिंक करता. मी माझ्या बँकेचं अकाउंट गुगल पे वरती लिंक करतो आणि पैसे माझ्या खात्यामधनं, माझ्या बँक खात्यामधनं तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होतात UPI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. हे अतिशय सोपं आहे. एक ईमेल पाठवणे इतकं सोपं आहे ही गोष्ट. तुम्ही सगळेजण याचा अनुभव घेत असाल ऑलरेडी, की गुगल पे वरती तुम्ही फक्त मोबाईल नंबर टाकता, अमुक एका मोबाईल नंबरला पैसे पाठवा, कारण त्याचा मोबाईल नंबर हा लिंक्ड असतो त्याच्या खात्याला. त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं आणि त्याच्या बँकेचं खातं एका बँकेमध्ये पाहिजे अशी गरज नाही. तुम्ही दोघं एकच ऍप्लिकेशन वापरत असायला पाहिजे अशी काही त्याच्यामध्ये गरज नाही. बघा किती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला या टेक्नॉलॉजीमुळे मिळाली. आणि तुम्हाला मी जर आकडा सांगितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दर महिन्यामध्ये UPIची 1 बिलियन प्लस ट्रान्झॅक्शन आता होत आहेत. 1 बिलियन म्हणजे 100 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन ही दर महिन्याला होत आहेत UPI वरती भारतामध्ये. आता ह्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली. तुमचा UPI ऍड्रेस काय, तुम्ही कधी बघितलाय का? तुम्ही जर गुगल पे वापरत असाल किंवा पेटीएम वापरत असाल तर तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा की तुमचा UPI ऍड्रेस, त्याला आपण म्हणतो VPA, व्हर्च्युअल प्रायव्हेट ऍड्रेस, किंवा UPI ऍड्रेस असं पण म्हणतात बरेच लोक त्याला.
पण ऍक्च्युली तो आहे व्हीपीए, तुमचा व्हर्च्युअल प्रायव्हेट ऍड्रेस आहे. जे युपीआय टेक्नॉलॉजी जी आहे ती ह्याच्या आधारावरती काम करते, व्हीपीए वरती. तर तुमचं युपीआय आयडी किंवा व्हीपीए आयडी काय आहे, व्हीपीए काय आहे? हा, अगदी बरोबर आहे. समजा तुम्ही भीम ऍप्लिकेशन वापरत असाल, तुम्ही जर भीम वरती तुमचं अकाउंट लिंक केलं असेल तर तुमचा बाय डिफॉल्ट एक आयडी तयार होतो की तुमचा मोबाईल नंबर @UPI असा तुमचा व्हीपीए तयार होतो ऑटोमॅटिकली. तुम्ही एखाद्या बँकेचं युपीआय वापरत असाल, आता समजा तुम्ही आता सांगितलं की ओके आयसीआयसीआय, म्हणजे काय की तुमचं हे गुगल पे वरती असणार आहे अकाउंट. तर गुगलनं टायअप केलेलं आहे काही बँकांच्या बरोबर आणि ओके आयसीआयसीआय, ओके एचडीएफसी किंवा ओके ऍक्सिस असं तुम्ही ज्यावेळी बघाल, याचा अर्थ काय की त्या त्या युपीआय सर्व्हिस प्रोव्हायडरनी ह्या बँकांशी टायअप केलेला आहे, म्हणून तुम्हाला तो व्हीपीए तसा मिळतो. तुम्ही एखाद्या बँकेचं डायरेक्ट युपीआय ऍप्लिकेशन वापरत असाल, समजा आयसीआयसीआय मध्ये तुमचं खातं आहे, तर तुमचा युपीआय आयडी तुम्ही व्हीपीए, आता माझा व्हीपीए कसं तयार करू शकतो मी, त्याच्यामध्ये DA दिवेकर @ICICI असं तयार करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आणखीन बेनिफिट बघा काय की मला समोरच्या व्यक्तीला त्याचं कुठल्या बँकेत खातं आहे, त्याचा अकाउंट नंबर काय आहे, IFSC काय आहे, काहीही विचारायची गरज नाही. मी फक्त त्याला काय विचारणार की बाबा तुझा व्हीपीए काय किंवा युपीआय आयडी काय किंवा तुझा मोबाईल नंबर काय, जास्तीत जास्त. दॅट्स इट. मला बाकीची काही माहिती त्याची घेणं आवश्यक नाही आणि त्याला सांगणं आवश्यक नाही. पेमेंट किती सोपं झालंय बघा. हे जर आपण एकमेकासमोर नसू तर, समजा एकमेकासमोर असू तर एक QR कोड असतो, तुम्ही बघितलं असेल, एक QR कोड असतो. तुमच्या गुगल पे मध्ये जाऊन बघा, तुमच्या प्रोफाईल वरती क्लिक केलं की तुम्हाला ते दिसेल. तुम्ही स्कॅन पण जो करता, QR कोड स्कॅन करता, तर तो QR कोड म्हणजे तुम्हाला ज्याला पैसे द्यायचे तो समोर जर असेल तर तो QR कोड स्कॅन केला की डायरेक्ट म्हणजे तुम्हाला त्याचा नंबरही विचारायची आवश्यकता नाही. हे इतकं सोपं झालेलं आहे आपल्याकडं युपीआय टेक्नॉलॉजी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा हा एक अंगभूत भाग आहे. त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला काय काय सांगितलं, एटीएम, इंटरनेट बँकिंग, त्यातले 2 प्रकार सांगितले. त्यानंतर मोबाईल बँकिंग बद्दल आपण बोललो. मोबाईल बँकिंग मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, एक स्मार्टफोन वरती चालणारं मोबाईल बँकिंग आणि दुसरं NUUP, साध्या फीचर फोन वरती चालणारं मोबाईल बँकिंग. दोन्ही मोबाईल बँकिंगच आहे. त्याच्या पुढे मी जाऊन तुम्हाला सांगितलं मोबाईल वॉलेटचा कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितला आणि युपीआय ही टेक्नॉलॉजी काय सांगितली. तर इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम बद्दल आपण खूप सविस्तर चर्चा केली. त्यातला काही भाग मी आज सांगितला आणि काही भाग मी तुम्हाला काल एक्सप्लेन केला होता. त्याच्यामध्ये NACH, NEFT, RTGS आणि CTS ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर ह्याच्यामध्ये काही शंका आहे का? नाहीतर मी तुम्हाला थोडंसं एक पुढची 10 मिनिटं जी आहे त्याच्यामध्ये ई-कॉमर्स हा जो कन्सेप्ट आहे तो थोडासा सांगणार आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही, अदरवाईज मी तुम्हाला ई-कॉमर्स बद्दल थोडंसं सांगणार. ई-कॉमर्स आणि ई-गव्हर्नन्स हे सगळे इंटरनेट वरती आधारित ह्या टेक्नॉलॉजीज आहेत बेसिकली. हे एकमेकाशी संबंधित आहेत, म्हणून आपण या गोष्टी सलग चर्चा करतो. आता मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम जे सांगितलं त्याच्यात काही विचारायचं आहे का? तुमच्या संबंधित क्षेत्राबद्दल मी ज्यावेळी विचारते त्यावेळी तुम्ही उत्तर देत किंवा प्रश्न विचारत नाही, मला आश्चर्य वाटतंय. याच्याबद्दल काही शंका नाही तुम्हाला? ओके, आपण ई-कॉमर्स बद्दल थोडंसं आता बोलूया. ई-कॉमर्स म्हणजे काय नक्की? याच्यामध्ये 2 भाग आहेत. ई आहे, ई गव्हर्नन्स, ई बँकिंग, ई कॉमर्स, या सगळ्या ठिकाणी ई आहे. ई फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई व्यापार असं आपण त्याला म्हणतो. तुमच्यापैकी बरेच जण आता ग्रामीण भागात आहात, तर तुमच्या
तुमच्या भागामध्ये एपीएमसी असेल, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, त्याच्या संदर्भात आत्ताच केंद्र सरकारने 3 नवीन कायदे लागू केले. आणखीन एक त्यातली महत्वाची डेव्हलपमेंट म्हणजे ई नाम प्रणाली आपल्याकडे लागू झालेली आहे. ई नाम NAM म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. म्हणजे एपीएमसी मध्ये जसं शेतकरी जाऊन त्याचं उत्पादन जे असेल ते त्याची विक्री तिथं करायचा, त्याच्याऐवजी तो आज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या गोष्टी करू शकतो. ई नाम इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हे आपल्याकडे आहे, ऑलरेडी सुरू झालेलं आहे ह्याचं काम. आणि आता 3ऱ्या टप्प्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये आपण, ज्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या एपीएमसीज ह्या त्याला कनेक्ट होणार आहेत. आपण खूप त्याच्यामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. कधी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरती वेगळी चर्चा करू. तर ई कॉमर्स म्हणजे काय? तर ई व्यापार, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेला व्यापार. आता हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे कसं? तर पुन्हा इंटरनेट टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये महत्वाचा रोल त्याच्यात प्ले करते. इंटरनेटच्या माध्यमातून केलेला व्यापार म्हणजे ई कॉमर्स. आता आपण जे इंटरनेट बँकिंग बद्दल मगाशी जे सविस्तर बोललो, हे काय? तर इट इज काइंड ऑफ अ ई कॉमर्स. म्हणजे तुम्ही कुठलीही कंपनी त्याचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ज्यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकाला पुरवते किंवा ग्राहकाला विकते, त्याला म्हणायचं ई कॉमर्स. आता ह्याच्यामध्ये दोन्ही भाग आले की एक फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ज्या कंपन्या आहेत ज्या प्रोडक्ट्स सप्लाय करतात. अमेझॉन वरती किती प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत कुणी बघितलंय का जाहिरातीमध्ये? काळजीपूर्वक तुम्ही जर जाहिरात बघितली असेल तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की अमेझॉन वरती किती प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. अमेझॉन साईट वरती सर्च करा, गुगल सर्च करा, तुम्हाला मिळेल. फ्लिपकार्ट, अमेझॉन, ईबे, अलिबाबा असे कितीतरी साईट्स आहेत, टाटा क्लिक, ज्याच्या माध्यमातून आपण प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो. प्रोडक्ट्स आहेत, ग्रॉसरी आहे, मटेरियल आहे, कपडे आहे, काय नाही आहे त्याच्यावर सगळं आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला काय मिळत नाही, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. तर ही जी आहेत ही ई कॉमर्सची एक्झाम्पल आहेत थोडक्यात. म्हणजे वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी आपण ज्यावेळी इंटरनेटचा उपयोग करतो, इंटरनेट माध्यमाचा उपयोग करतो, त्याला म्हणायचं ई कॉमर्स. इंटरनेटच्या माध्यमातून केली गेलेली वस्तूची किंवा सेवांची खरेदी विक्री किंवा पुरवणे, सेवा पुरवणे किंवा वस्तूची खरेदी विक्री, ह्याला म्हणतात ई कॉमर्स. आता ई कॉमर्स मी तुम्हाला सांगितलं की फ्लिपकार्ट, अमेझॉन, ईबे, अलिबाबा हे सगळे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. हे चालतं कसं काम नक्की? ह्याचा कधी काही विचार केलाय का तुम्ही? तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन हे तुमच्या मोबाईलवरनं पण वापरलं असेल आता अनेक वेळा, किंवा तुम्ही जर पीसी वापरत असाल, डेस्कटॉप, लॅपटॉप वापरत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या साईट वरती जाता आणि ऑर्डर प्लेस करता. हे होतं कसं नक्की काम? ह्याचा काही विचार केलाय का तुम्ही कधी? हे आपल्याकडे जसं बँकेचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक्झॅक्टली तसंच इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपन्यांच्याकडे आहे. इतकं सोपं आहे समजून घ्यायला की फ्लिपकार्ट, अमेझॉन कडे पण आपण मगाशी जसं ऍप्लिकेशन सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर तुमच्या डेटा सेंटरला आहे, तसं डेटा सेंटर या कंपन्यांचं पण आहे स्वतःचं, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि या कंपन्यांचं. तुम्ही ज्यावेळी ऍप्लिकेशन वापरता, ते मोबाईलवरती असो किंवा डेस्कटॉपवरती असो, पीसी वरती असो, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करताय की त्यांच्या मोबाईल बँकिंग सर्व्हरवरती किंवा इंटरनेट बँकिंग सर्व्हर पर्यंत पोहोचताय. इंटरनेट बँकिंगचा सर्व्हर त्यांच्या ऍप्लिकेशन बरोबर बातचीत करतोय आणि ऍप्लिकेशन सर्व्हर डेटाबेस सर्व्हर बरोबर बातचीत करतोय. म्हणजे तुमच्या ऑर्डर ज्यावेळी तुम्ही प्लेस करता, जसं आपण इंटरनेट बँकिंग वरती काम करतो तेच काम तिकडे होतंय ई कॉमर्स साईट वरती. एक्झॅक्टली तेच काम होतंय. आता मला एक सांगा की ह्या
कंपन्या ज्या आहेत त्यांनी ऑर्डर ऍक्सेप्ट केली. तुम्ही एक फिलिप्स कंपनीचं म्युझिक प्लेअरची ऑर्डर प्लेस केली. ऑर्डर कशाची प्लेस केली तुम्ही? फिलिप्स कंपनीच्या ऑडिओ प्लेअरची ऑर्डर प्लेस केली आहे फ्लिपकार्टला किंवा अमेझॉनला. आता ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन करते का? तर उत्तर आहे नाही. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट इन टर्न काय करणार की ही वस्तू पुरवणारे जो डीलर आहे, डीलर किंवा सब डीलर किंवा सेलर फायनल किंवा कंपनी, या कुणाशीही फ्लिपकार्ट कंपनी टायअप करणार. तुम्ही ऑर्डर प्लेस केलेली ही ऑर्डर त्या कंपनीला देणार, म्हणजे त्या कंपनीला किंवा त्या सेलरला किंवा त्या डीलरला देणार. तो डीलर ही वस्तू तुम्हाला पुरवणार. कशी पुरवणार? तो स्वतः येऊन देतो का तुम्हाला? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर ही ई कॉमर्स कंपनी काय करते की ई कॉमर्स कंपनीचा या सगळ्यांच्या बरोबर टायअप असतो. म्हणजे या वस्तू पुरवणाऱ्या कंपन्या किंवा डीलर, सब डीलर, सेलर ते असतील, किंवा दुसरा यातला घटक जो आहे तो कुरिअर कंपन्या. आता तुमची ऑर्डर तुम्ही दिली म्युझिक प्लेअरची, ती एक सप्लायर आहे, त्यांनी सप्लाय केलं, तो कुणाला देतो? तर ते कुरिअरच्या माध्यमातून त्याचं पॅकेजिंग केलं जातं फ्लिपकार्टचं. त्याच्यावरती सगळं स्टिकर बिकर सगळं हे करून त्या कुरिअरच्या माध्यमातून ही डिलिव्हरी तुमच्यापर्यंत पोहोचते. आता ही डिलिव्हरी तरी झाली, तुम्ही ऑर्डर प्लेस केली, डिलिव्हरी झाली, पण पैसे कसे देता तुम्ही? पैसे देण्यासाठी तुमच्याकडे अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता, किंवा तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून देऊ शकता, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता, UPIच्या माध्यमातून देऊ शकता, तुमच्या वॉलेटमधनं तुम्ही पे करू शकता. बघा किती वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता त्या कंपनीला. आता हे एक जण म्हणेल की मी पेटीएम मधनं देतो, एक जण म्हणेल मी UPI न देतो, एक जण म्हणेल मी कॅश ऑन डिलिव्हरी करतो. आपल्या प्रत्येकाची बँक अकाउंट वेगळ्या वेगळ्या बँकेमध्ये आहे. आता ह्या इतक्या सगळ्या जणांच्या आहे का विचाराच्यावरती? म्हणजे काही विचार केलाय का तुम्ही याच्यावर? भारतामध्ये अनेक पब्लिक सेक्टर बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, मल्टीनॅशनल बँका आहेत, सहकारी बँका आहेत. या प्रत्येक बँकांच्या बरोबर तर ह्या कंपन्याचा टायअप नसेल. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक एंटिटी ह्याच्यात पिक्चरमध्ये येते. ती कोण? तर पेमेंट गेटवे, त्याला म्हणतो आपण पेमेंट गेटवे सर्व्हिस प्रोव्हायडर. तुम्हाला आज मी आणखीन एक एक्सरसाइज देतो की ह्या पेमेंट गेटवे सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या कोण आहेत हे जरा तुम्ही शोधून काढा. हा एक्सरसाइज तुम्हाला आहे. तर पेमेंट पेयू मनी, बरोबर. अशा अनेक आहेत की ज्या कंपन्या पेमेंट गेटवे सर्व्हिसेसचं काम करतात. तर ह्या ई कॉमर्स कंपन्या ज्या आहेत, ह्या ई कॉमर्स कंपन्या या पेमेंट गेटवे सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर पण ह्यांचा टायअप असतो. तर आपण जे पेमेंट करतो, वेगवेगळी चॅनल्स वापरून आपण जे पेमेंट केलेलं असतं, ते ह्या पेमेंट गेटवे सर्व्हिसेस वाल्यांच्याकडनं अमेझॉनच्या खात्यात किंवा फ्लिपकार्टच्या खात्यामध्ये पैसे पोहोचतात. तर ह्या ई कॉमर्स कंपन्या ज्या आहेत, ह्या ई कॉमर्स कंपन्या एक तर स्वतःचं काही मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं नसतं, या सगळ्या कंपन्यांच्या बरोबर त्यांचा टायअप असतो. त्यानंतर कुरिअर कंपन्यांच्या बरोबर त्यांचा टायअप असतो, त्यांचा पेमेंट गेटवे सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर त्यांचा टायअप असतो. तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या अशा पद्धतीने काम करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचा रोल ह्याच्यामध्ये काय कोण प्ले करतं, तर ते टेक्नॉलॉजी ह्याच्यामधला रोल प्ले करतं. तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघितली असेल तर की तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्टेजला अलर्ट मेसेजेस येत जातात की तुमची ऑर्डर सक्सेसफुली प्लेस झाली, तुमची ऑर्डर जी आहे ती नियरेस्ट ह्याच्यापर्यंत पोहोचली किंवा शिफ्ट झाली किंवा अमुक एका ठिकाणी पोहोचली, तुमच्या लोकल गोडाऊन मध्ये पोहोचली. या सगळ्याचे अलर्ट्स तुमच्याकडे येतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला डिलिव्हरी असेल त्या दिवशी तुम्हाला ह्या इतक्या वाजता डिलिव्हरी शेड्यूल केलेली आहे. हे सगळं कसं शक्य होतं? तर पुन्हा ह्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य होतं. तुम्ही तुमच्या त्या पॅकेजवरती एक बारकोड बघितला असेल, बारकोड असतो प्रत्येक पॅकेजवरती. तो प्रत्येक स्टेजला हे पार्सल जिथं जिथं जाईल तिथं ते स्कॅन केलं जातं. आणि स्कॅन करून त्या सिस्टम मध्ये ओके केलं त्या ठिकाणी
की ह्याचे अलर्ट सिस्टम ऑटोमॅटिक जनरेट करत, कोणी व्यक्ती तिथं बसलेली नाहीये अलर्ट्स पाठवायला तुम्हाला. हे सगळं सिस्टम जनरेटेड असतं पूर्णपणे. म्हणून ई कॉमर्स पॉप्युलर झालंय भारतामध्ये नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड. तर हे ई कॉमर्स म्हणजे काय, तर बेसिकली इंटरनेटच्या माध्यमातून, इंटरनेट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वस्तूची खरेदी विक्री किंवा सेवा पुरवणे, ह्याला आपण म्हणतो ई कॉमर्स. तर आपण इथं थांबूया आजच्यासाठी. मॅडम जॉईन झालेले आहेत ऑलरेडी. तर तुमचे जर काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा किंवा नोट करून ठेवा. उद्याच्या सेशनच्या सुरुवातीला तुमचे प्रश्न घेऊन आपण पुढे सुरुवात करू. थँक्यू. जय हिंद. मॅडम. Thank you, sir. Thank you very much. Good afternoon. ऑर्गेनाइजेशनल कहाँ तक आए थे? लास्ट स्लाइड कौन सा था? जरा बताएंगे ऑर्गेनाइजेशन बीएमएस में है, कहाँ तक हमने सीखा, अभी हमें कंटिन्यू करना है. इंसेंटिव और रिवॉर्ड्स, हाँ, और टाइप्स ऑफ DFT